व्हॉट शुड बी मल्टिप्लाइड टू. व्हॉट शुड बी म्हणजे माहित नसलेला नंबर. व्हॉट शुड बी म्हटलंय आणि व्हॉट शुड बीला तुम्ही एक्स म्हटलं तरी चालतं. व्हॉट शुड बी मल्टिप्लाइड टू. कशाला मल्टिप्लाय करायचंय? या एक्स ने मल्टिप्लाय करायचं. कोणाला मल्टिप्लाय करायचं? समोर दिलाय बघा. व्हॉट शुड बी मल्टिप्लाइड टू. 2 raised to 3 into 3 into 5 so that the product is equal to 3600. यांचा प्रॉडक्ट 3600 आलेला आहे. बघा प्रॉडक्ट. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन समजली का? या व्हॉट शुड बी ला तुम्ही म्हणणार व्हॉट शुड बी मल्टिप्लाइड. व्हॉट शुड बी म्हणजे तो नंबर माहित नाही, त्याला म्हणायचं एक्स. मल्टिप्लाइड बाय म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आणि याला मल्टिप्लाय केलंय 2 raised to 3 into 3 into 5 आणि यांचं फायनली आन्सर आलेलं आहे 3600. आता मी ज्याला सर्कल करतोय, त्याचं आन्सर किती येतं मला सांगा. 2 raised to 3 into 3 into 5 किती होतात? 2 raised to 3 8 होतात का? आता मी एव्हरीवन म्हणतो. एव्हरीवन मध्ये मला सांगा 2 raised to 3 8 होतात का? लक्षात. 2 raised to 3 8 into 3 into 5 किती होतात सांगा मला. आयुष जुमले, किरण भालेराव, 2 raised to 3 into 3 into 5 किती होतील? यशस्वी शिंदे, व्हेरी गुड. 120. आता 120 मी थोडस स्टॉप करतो. या 120 ने एक्स मल्टिप्लाइड बाय 120 इज इक्वल टू 3600. हा जो एक्स दिसतोय याला समोर ठेवायचं. 3600 ऍज इट इज ठेवायचा. 120 येथे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर तो जाणार डिव्हिजन मध्ये. हा 0 गेला, हा 0 गेला. 12 ने 360 ला डिवाइड केलं, आन्सर आलं 30. हा जो एक्स आहे ना याची व्हॅल्यू आहे 30. एक्स इज इक्वल टू 30 आन्सर आपल्याला मिळालं. 36 चे प्राईम फॅक्टर्स, मूळ अवयव. 36 चे 3 into 3 9, 9 into 2 18, 18 into 2 36. हे आहे 36 चे प्राईम फॅक्टर्स. 25 चे प्राईम फॅक्टर्स 5 into 5 यांना प्राईम फॅक्टर्स म्हणतात. आणि प्राईम का म्हणतात? कारण 3 3 2 2 हे प्राईम नंबर आहेत. 16 चे प्राईम फॅक्टर 2 into 2 4, 4 into 2 8, 8 into 2 16. हे झाले 16 चे प्राईम फॅक्टर्स. यांना प्राईम फॅक्टर्स म्हणतात. आता आपल्याला प्राईम फॅक्टर, बरं मला सांगा, प्राईम फॅक्टर शोधत असताना हे फॅक्टर्स फायनली आपल्याला प्राईम नंबर पर्यंत घेऊन जायचे असतात. आता 2 प्राईम नंबर आहे, 3 प्राईम नंबर आहे, यामध्ये प्राईम नंबरच असतात. यांना म्हणायचं प्राईम फॅक्टर. 11,025 चा प्राईम फॅक्टर शोधू आपण. तर 11,025 ला कोणत्या नंबरने डिवाइड होतं मला सांगा बरं. कोणत्या प्राईम नंबरने डिवाइड होतं सांगा पटकन. 11,025 ला लास्टला 5 आहे. लास्टला 5 आहे, याला 5 ने डिवाइड करा. चला 5 ने डिवाइड करूया. 5 2 जार 10. आपण इकडे घेऊया. 5 ने डिवाइड करा. 5 2 जार 10. रिमेनिंग राहिला 1. इकडनं घेतला 0. 5 2 जार 10. इथे हा 2 2 0 2 इथे 0चा भाग जातोय, बरोबर आहे का?
आणि नंतर हा 2 हा 5 5 5 जार 25 2205 ने भाग गेलाय. हे समजलं का मला सांगा. आता 2205 ला कोणत्या नंबरने डिवाइड होतंय चेक करा बरं. लास्टला 5 आहे, 5 ने डिवाइड करा. 5 ने 2205 ला डिवाइड करूया आपण. चला 5 4 जार 20, रिमेनिंग राहिले 2, इकडनं घेतला 0. 5 4 जार 20, हा राहिला 5 5 1 जार 5, 441 441 येथे आले 441 आलेत बघा. आता 441 ला 3 ने डिवाइड होतंय. 3 ने तुम्ही ओळखलं कसं. 441 ला 3 ने डिवाइड होतंय कसं ओळखायचं. यांची ऍडिशन करा. 4 प्लस 4 प्लस 1 यांची ऍडिशन मिळाली आपल्याला. या डिजिट्सची ऍडिशन मिळाली आपल्याला 9. आणि डिजिटची ऍडिशन जर 9 मिळाली तर त्याला 3 ने डिवाइड होतंय. कारण 9 3च्या टेबलमध्ये आहे. 3 ने 441 ला डिवाइड केलं. 3 1 जार 3, रिमेनिंग राहिले 1. 3 4 जार 12, 3 4 जार 3 7 जार 21, 147 मिळालं आपल्याला. काय मिळालं. 147. आता 147 कोणाच्या टेबलमध्ये चेक करा. 147 ची जर ऍडिशन केली आपण ती येते 12. 12 3च्या टेबलमध्ये. 3 ने याला डिवाइड केलं. 3 4 जार 12, 3 9 जार 27. आता 47 आपल्याला प्राइम फॅक्टर मिळवायचे. तर 49 कोणाच्या टेबलमध्ये चेक करा. 7च्या. 7 ने 49 ला डिवाइड केलं. 7 7 ने 7 ला डिवाइड केलं. हे आले त्याचे प्राइम फॅक्टर. कोणाचे. 11,025 चे. आता 5 दोनदा आहे. आपण इथे डिव्हिजन साठी घेऊया. डिवाइड करायचं ना आपल्याला थोडा वेळ लागेल. मी परत सांगेल. 3 5 4 7 आणि यांचे मिळाले 5 बघा 5 किती वेळा आले. 3 2 वेळा. 3 आणि 7 ओके. आता मी विचारतो इथपर्यंत समजलं का मला सांगा. इथपर्यंत समजलंय का सांगा. काय करायचं. इथे 3 आहे. इथे 3 आहे. दोघांचं सबट्रॅक्शन केलं तरी चालेल किंवा यांचं एक्सपान्शन करूया आपण. एक्सपान्शन बघा 3 किती वेळा आहे ते 3 वेळा. 3 दोन्ही पद्धतीने सांगतो. 5 किती वेळा घेतलाय 4 टाइम्स. 5 आणि 7 किती वेळा आलाय 3 टाइम्स. 7 दोन्ही पद्धतीने सांगेल मी. फक्त समजून घ्यायचंय आपल्याला. 5 2 टाइम बघा इथे 2 टाइम्स आहे. 3 2 टाइम्स. 7 2 टाइम. आता हे 2 7 गेले. हे 2 7 गेले. हे 3 2 टाइम्स गेले. हे 3 2 टाइम्स गेले. हे 2 5 हे 2 5 गेले. राहिलं कोण चेक करा आता. राहिलंय 3 × 5 × 5 बघा राहिलेले. ज्यांना मी एरो दाखवतो ते राहिलेले आहेत. ×7 यांचं मल्टिप्लिकेशन करा. 3 × 5 15, 15 × 5 75 आणि 75 × 7 525 आणि 525 ला 5 चा 4 टाइम म्हणता येईल का. 5 × 5 25, 20 × 5 125, 125 × 5 625, 5⁴ 6⁻20 625 हे आलंय आपल्या. अगोदर काय करायचं. ऍडिशन करायचं. डिव्हिजन करायचं बोर्ड मास्टरच्या रूल नुसार.
डिव्हिजन. आता तुम्हाला एक रूल सांगितला होता बघा मी, दोघांचा बेस सेम आहे. 2⁻19 डिवाइड बाय 2⁻13. दोघांचा बेस सेम आहे. 2 दोघांचा बेस आहे. 2 नंबर दोघांचा बेस आहे. आता दोघांचा बेस जर सेम असेल आणि दोघांमध्ये डिव्हिजन असेल, भागाकार असेल, तर या 2 ला आहे तसं ठेवायचं. बेसला एक्सपोनंटची सबट्रॅक्शन करायची. 19 मायनस 13 आपल्याला मिळेल. 19 मधनं -13 केले एक्सपोनंट, आपल्याला मिळाले 2⁻6. याचं उत्तर मिळालं मुलांना आपल्याला 2⁻6. डिव्हिजनचं उत्तर मिळालं अर्णव अडसरे 2⁻6. पुढे आहे तसं लिहू आपण. आता पुढे आहे तसं लिहायचं. -2⁻11 डिवाइड बाय 2⁻2. आता डिव्हिजन केलं तरी चालेल. परत एकदा डिव्हिजन केलं तरी चालेल. डिव्हिजन कोणाचं करायचं? ज्यांना मी सर्कल करतोय त्याला डिव्हिजन करा. 2⁻11 डिवाइड बाय 2⁻2. याचं उत्तर येते मुलांनो 2⁻9. मायनस आहे तर मायनस ठेवा. -2⁻9 2⁻6 इंटू 2⁻3 प्लस 2⁻6. इथपर्यंत समजलं का? आता मला चॅट बॉक्स मध्ये सांगा किंवा पूर्ण गणित एकदा सांगतो, नंतर आपण डिस्कशन करूया त्यावर. आता काय करायचं? मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन मध्ये बेस आहे तसा ठेवायचा 2 आणि एक्सपोनंटची ऍडिशन करायची. एक्सपोनंटची ऍडिशन होणार 9. 2⁻9 2 प्लस 2⁻6 मायनस 2⁻9. आता हे मिळाल्यानंतर काय करायचं? यांची तर बेरीज होईल. सगळ्यांचे एक्सपोनंट सेम आहेत. 2 बेस आहे तसा ठेवला. 9 प्लस 6 मायनस 9. 2 हे झाले 15 आणि -9 केले. 2⁻6 आलं आणि 2⁻6 हे फायनल आन्सर आपल्याला मिळालं यामध्ये. परत एकदा मी सांगेल, आपण स्टॉप करून